नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी आणखीन आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा मोठा आणखीन निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून ह्या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे, म्हणजेच पूर्ण बघायचं आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. पण त्या अगोदर भरपूर अशा महिला आहे की ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे, प्लसमध्ये अशा भरपूर महिला आहे की ज्यांना ठिकाणी कर्ज हवं आहे. तर त्या बहिणींसाठी मी एक या ठिकाणी मार्ग काढलेला आहे. भरपूर अशा महिला आहे की ज्यांना ठिकाणी काही अडचण आहे, जसं की त्यांना कर्ज हवं आहे, त्यांना जूनचा हप्ता मिळत नाही आहे. भरपूर महिलांना जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे की सर जुलैचा हप्ता कधी मिळेल. तर या प्रश्नाची उत्तर तुम्हाला कोणीही देत नाही आहे किंवा सरकारही तुम्हाला याचा रिप्लाय देत नाही आहे. तर बहिणींनो, तुमच्यासाठी मी एक मार्ग काढलेला आहे आणि तो मार्ग असा आहे की स्वतः तुम्हाला मी माझा नंबर देत आहे. हा जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो हा माझा नंबर आहे. तर या नंबरचं तुम्हाला काय करायचं आहे, हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दररोज नवीन ह्या नावाने सेव्ह करून घ्यायचे आहे आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला अशा प्रकारे फक्त हाय मेसेज पाठवायचा आहे. हा जो नंबर आहे तर हा नंबर सेव्ह करण्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे की तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला हा नंबर सेव्ह करून घ्यायचा आहे. नंबर सेव्ह करण्यासाठी तुम्ही ह्या नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्हाला तुमच्या कागदावर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला हा नंबर सेव्ह करण्यासाठी तुमच्या जवळील वहीमध्ये किंवा कोणत्याही कागदावर हा नंबर नोट करून घ्या. हा नंबर नोट केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला हा नंबर सेव्ह करून घ्यायचा आहे. नंबर सेव्ह झाल्याच्यानंतर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, व्हॉट्सअपवर हा नंबरवर हा मेसेज पाठवायचा आहे. पण हाय मेसेज पाठवल्याच्यानंतर तुम्ही लिहून पाठवा की सर मला ठिकाणी कर्ज होय, सर मला ठिकाणी जूनचा हप्ता मिळाला नाही आहे, सर मला ठिकाणी मदत करा. तुम्हाला सर्व मदत फ्रीमध्ये केली जाणार आहे, कारण तुम्हाला कोणी मदत करत नाही. म्हणून मी तुम्हाला माझा नंबर देत आहे. हा नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, फ्रीमध्ये तुमचे डाऊट सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला नंबर कोणी देतं का नाही मी देतो आहे, तर तुम्ही तुमचे प्रश्न या ठिकाणी विचारू शकता, बिंदासपणे व्हॉट्सअपवर विचारू शकतात. तुम्हाला लगेच या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जॉईन करून दिले जाणार आहे. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इंस्टाग्रामला सुद्धा ठिकाणी जॉईन केलं जाणार आहे. तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक सुद्धा दिली जाणार आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करू शकता आणि तुमचे प्रश्न इंस्टाग्रामला सुद्धा विचारू शकता. काही अडचण असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणून सर्व बहिणींनी नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुमच्या नोटबुकमध्ये हा नंबर नोट करून घ्या किंवा कोणत्याही कागदावर हा नंबर लिहून दररोज नवीन ह्या नावाने सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर फक्त हाय मेसेज पाठवा. तुमच्या अडचणी या ठिकाणी काही असतील तर तुम्ही बिंदासपणे विचारा, सर्व अडचणी तुमच्या दूर करून दिल्या जातील. आता आपण प्रूफ जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी प्रॉपर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी अपडेट आली आहे. आता अपडेट अशी आहे की जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ठिकाणी जुलै हप्त्याच्या ठिकाणी अपडेट हवे. जुलै हप्त्याबाबत तुम्हाला ठिकाणी महत्त्वाची अपडेट हवी. पण त्या अगोदर सर्व बहिणींनी इकडे लक्ष द्या. अतिशय दमदार अपडेट आहे. अपडेट अशी आहे बघा, एका ताईने आपल्याला ठिकाणी व्हॉट्सअपवर मेसेज करून या ठिकाणी माहिती सुद्धा दिली आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मी तुम्हाला सांगितलं भरपूर महिला आपल्या ठिकाणी कनेक्टेड आहेत, भरपूर महिला आपल्या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत, त्यांचे प्रश्नांची उत्तर दिले जात आहे. भरपूर महिला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपला ठिकाणी जॉईन असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जात आहे, तेही अगदी फ्रीमध्ये. जर तुम्ही अजून जॉईन झाला नसाल तर लवकरात लवकर जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा तुम्हाला जो मी नंबर दिला तर नंबर सेव्ह करून फक्त व्हॉट्सअपवर हाय मेसेज पाठवा. तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिले जातील. तर बघा ह्या बहिणीने या ठिकाणी आपल्याला मेसेज करून माहिती दिली होती. बघा शिवानी नावाची ही बहीण आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. शिवानी नावाच्या ह्या ताईने आपल्या ठिकाणी सांगितलं की मी आत्ताच महिला व बालकल्याण विभागातून आली आणि माझ्यासोबत 60 ते 70 अजून महिला होत्या. जर तुम्ही बघितलं तर एवढ्या महिला ठिकाणी गेल्या होत्या. का गेल्या होत्या तर या यापैकी काही महिलांना जूनचा हप्ता आलेला नव्हता, त्यामुळे त्यांनी विचारणा करण्यासाठी त्या ठिकाणी ऑफिसमध्ये गेल्या होत्या आणि ऑफिसमध्ये गेल्याच्यानंतर त्यांना काय सांगितलं माहिती आहे, तर त्या महिलांना सांगितलं की जर का तुमच्या घरामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जर का अधिक महिला ठिकाणी अर्ज घेत असतील, म्हणजेच काय तर 2 महिला सोडून जर तुम्ही 3 महिला असतील किंवा 4 महिला असतील किंवा 5 महिला जर का तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर अशा बहिणींना अपात्र केलं गेलं आहे. म्हणजेच त्यांना ठिकाणी पैसे दिले गेले नाही, त्यांचे पैसे बंद केले गेले आहे. असा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला असं त्यांनी सांगितलं. म्हणजेच काय, जर का तुम्ही एका घरामध्ये काय, मग आता बघा सासू असते, सून असते, बहीण असते, मुलगी असते, ठीक आहे. तर अशा एका घरामध्ये जर का सासूनेही लाभ घेतला, सुनेनेही लाभ घेतला किंवा त्यांच्या मुलीनेही लाभ घेतला, बहिणीनेही लाभ घेतला तर एकाच कुटुंबामध्ये किती संख्या होती, 5 किंवा 6 किंवा 3 किंवा जास्त संख्या होत आहे. तर अशा जर का एका कुटुंबामधील 2पेक्षा जास्त, म्हणजेच काय जर 3 महिला किंवा 4 महिलांनी जर का लाभ घेतला असेल तर अशा महिलांना ठिकाणी अपात्र केले जात आहे. म्हणजेच काय तर भरपूर महिलांना ह्यामुळेच जूनचा हप्ता आलेला नाही आहे. ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे.
लक्षात घ्या. काय माहिती दिली आहे, तर ज्या बहिणींना जूनचा हप्ता आला नाही आहे त्याचं कारण हे सांगितलेलं आहे की एका कुटुंबामध्ये 3 महिलांनी अर्ज केले होते, म्हणून त्यांना या ठिकाणी अर्ज या ठिकाणी रद्द केले गेले. आणि आता तुम्ही म्हणाल की सर 3 महिलांनी अर्ज केले होते, मग एका महिलेच्या ठिकाणी अर्ज रद्द केला पाहिजे होते, 2 महिलांना लाभ दिला पाहिजे होते. हे खरं आहे, पण सरकारनं या ठिकाणी माहिती नाही आहे की कोणत्या महिलेचा अर्ज रद्द करायचा, म्हणून सरकारने 3 महिलांच्या ठिकाणी अर्ज रद्द केल्या आणि 3 महिलांना पैसे बंद केले. मग आता हे पैसे जर तुम्हाला वापस चालू करायचे असतील किंवा तुम्हाला लेखीने जर पुन्हा एकदा हा लाभ सुरू करायचा असेल, तर ज्या 2 महिला आहेत त्यांनी पुन्हा एकदा लेखीने मेल करायचे त्यांना किंवा त्यांना विचारणा करायची आहे ऑफिसमध्ये जाऊन किंवा लेखीने तुम्ही तक्रार करू शकता ऑनलाईन. त्यामुळे सांगायचं आहे की आमच्या कुटुंबामध्ये फक्त आम्ही 2च महिला लेखीने लाभ घेत आहोत, आम्हाला पुन्हा एकदा लेखीने लाभ सुरू करावा अशी त्यांना तुम्ही विनंती करू शकता. ठीक आहे, जेणेकरून तुमचा लाभ या ठिकाणी पुन्हा एकदा सुरू होऊ शकतो. ही सर्वात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आत्ताची घडीची. म्हणजेच काय, भरपूर अशा महिला की ज्यांना जूनचा हप्ता आलेला नव्हता, त्याचं हे मुख्य कारण होतं. आता जुलैचं सुद्धा हप्ता भरपूर महिलांना येणार नाही, त्याचं सुद्धा हेच कारण आहे. लक्षात घ्या, ते सुद्धा हेच कारण आहे. दुसरं कारण आहे की तुम्ही निकषामध्ये बसत नसाल, हे दुसरं कारण आहे. काही महिलांच्या ठिकाणी आधार लिंक नाही आहे, KYC नाही आहे, हे तिसरं कारण आहे. यामुळे तुम्हाला पैसे येत नाही आहे. भरपूर महिलांना जुलैचा हप्ता ह्या कारणामुळे येणार नाही आहे. ठीक आहे, आता बघा जुलैचा हप्ता कधी येणार आहे त्याची आपण संपूर्ण माहिती बघूया. या बहिणीने आपल्याला की ही माहिती दिली, त्यामुळे त्या बहिणीसुद्धा आपण या ठिकाणी धन्यवाद मानणार आहोत. आता आपण प्रूफवर जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला काही अडचण असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही आपल्याला या ठिकाणी व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. तुम्हाला व्हॉट्सअपचा नंबर मी दिला अगोदरच, तो नंबर सर्वांनी सेव्ह करून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आता आपण प्रूफवर जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो प्रूफवरती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आहे की तुम्हाला एकाच वेळेस 3,000 रुपये मिळणार आहे. लक्षात घ्या, जुलै हप्त्याचे तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहे. ज्या बहिणींना जूनचे पैसे मिळाले नाही त्यांना 3,000 मिळणार आहे, कारण जूनचे 1,500 आणि जुलैचे 1,500 असे टोटल 3,000 तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, आता या बातमीमध्ये ते सांगितलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बघा, माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार ज्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे त्यांना जुलैच्या हप्त्यासोबत जूनचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच अशा महिलांच्या खात्यामध्ये एकूण जर तुम्ही बघितलं 3,000 रुपये जमा होणार आहे. जूनचे 1,500 रुपये आणि जुलैचे 1,500 रुपये असे टोटल 3,000 रुपये मिळणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही निराश होऊ नका जर तुम्हाला जूनचा हप्ता आलेला नसेल तर. ट्रान्सफर होण्याची देखील शक्यता आहे. दुसरी गोष्ट, अशा भरपूर महिला आहे की ज्यांना आता जुलैची प्रतीक्षा आहे की जुलैचा हप्ता कधी मिळेल, तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की त्यांना आता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये कधीही जर तुम्ही बघितलं कधीही या ठिकाणी ऑफिशियल अनाउन्समेंट होणार आहे आणि तुमच्या अकाउंटवर या ठिकाणी 1,500 रुपये जमा केले जाणार आहे. ज्यांना जूनचे पैसे मिळाले त्यांना 1,500 मिळतील आणि ज्यांना जूनचे पैसे मिळाले नाही आहे त्यांना 3,000 रुपये जमा केले जाणार आहे, तेही थेट तुमच्या अकाउंटवर. ठीक आहे, तर आताच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की थेट तुम्हाला 3,000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे. आणि ज्या महिलांना आत्तापर्यंत जूनचे हप्ता मिळाला आहे, म्हणजेच टोटल त्या महिलांना 12 हप्ते मिळाले, अशा बहिणींना या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर टोटल या ठिकाणी 12 हप्ते ज्यांना मिळाले त्यांना आता या ठिकाणी 1,500 रुपये मिळणार आहे, कारण की जुलैचा हप्ता त्यांना जमा होणार आहे. आणि ज्यांना 12 हप्ता मिळाला नसेल त्यांना टोटल 3,000 रुपये जमा केले जाणार आहे. म्हणजे जर तुम्ही विचार केला तर बरोबर या महिलांनासुद्धा 3,000 रुपये मिळतील आणि ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांनासुद्धा या ठिकाणी 3,000 रुपये मिळतील. अशा ठिकाणी बरोबर प्लॅनिंग करून तुम्हाला ठिकाणी पैसे वाटप होणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, येत्या 2 ते 3 दिवसामध्ये याची ऑफिशियल अनाउन्समेंट होणार आहे आणि कधी तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहे. फक्त तुम्ही वेळोवेळी जी काही मी तुम्हाला ठिकाणी अपडेट देत असतो ती बघत चाला, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येत राहील. आणि महत्त्वाची सूचना अशी की जर का तुम्हाला काही डाऊट असतील, काही शंका असतील तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व मदत फ्रीमध्ये केली जात आहे. काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. तुम्हाला नंबरही मी दिला आहे, त्या नंबरलाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहून पाठवा. आणि ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला नसेल त्यांनी कमेंट करा की सर मला जूनचा हप्ता आलेला नाही आहे, तुम्हाला जूनचा हप्ता ठिकाणी पाठवला जाणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. आणि ज्या बहिणींना कर्ज हवं असेल त्यांनी कमेंट करा की सर मला ठिकाणी कर्ज हवं आहे. आणि कर्ज कितीचं हवं आहे, 50,000चं कर्ज हवं आहे की या ठिकाणी 1,00,000चं कर्ज हवं आहे, ते कमेंटमध्ये लिहून पाठवा. जर का तुम्हाला 1,00,000चं कर्ज हवं असेल तर लिहून पाठवा की सर मला 1,00,000चं कर्ज हवं आहे. आणि जर का तुम्हाला 50,000चं कर्ज हवं असेल तर लिहून पाठवा की सर मला ठिकाणी 50,000चं कर्ज हवं आहे, जेणेकरून तुम्हाला कर्ज वाटप केलं जाईल. ठीक आहे, अतिशय महत्त्वाची अपडेट होती. संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.